नमस्कार. स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये. आज मी घेऊन आले आहे मटकीच्या डाळीचे सांडगे. सातारा स्पेशल फेसाचे सांडगे असं याला म्हटलं जातं. अगदी फेसाचे सांडगे कशा पद्धतीने करायचे ते मी तुम्हाला दाखवते. उन्हाळ्याची चाहूल लागली की वेध लागतात ते वाळवणाचे. अगदी कुरडया पापड केले जातात, पण त्याचबरोबर हे सांडगेही केले जातात. मिश्र डाळींचे सांडगे तर होतातच, पण मटकीच्या डाळीचा सांडगा हा चवीला फार वेगळा लागतो आणि फार छान चवीचा होतो आणि वेगळ्या चवीचा होतो. जेव्हा मिश्र डाळीचे सांडगे आपण करतो त्याच्यापेक्षा याची चव वेगळी लागते. अगदी सातारा स्पेशल अशी ही रेसिपी आहे. साताऱ्याकडे भरपूर सारी मटकीची डाळ वापरून सांडगे केले जातात. तर इथं पहा, आता हे वर्षभरासाठी आपण सांडगे बनवून ठेवतो आहे. आज मी अर्धा किलोचे सांडगे केलेले आहेत, कारण करायला एकटी आहे. एकट्या व्यक्तीने सहज सोप्या पद्धतीने हे सांडगे तुम्ही अगदी सहज अर्ध्या तासाच्या आतमध्ये म्हटलं तरी करू शकता. वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया. अर्धा किलो इथं मी डाळ घेतलेली आहे. ही पहा, आणि ही बारीक मटकीची डाळ म्हणजे गावठी मटकीची डाळ मी घेतली आहे. जेवढी तुम्हाला बाजारामध्ये बारीक मटकीची डाळ मिळेल तशी तुम्ही घेऊन या. मोठ्या मटकीच्या डाळीचे सांडगे एवढे चवीला खास होत नाहीत, पण बारीक मटकीची डाळ जर तुम्ही घेतली तर चवीला हे सांडगे फार छान होतात. डाळ स्वच्छ करून घेऊया, खडा वगैरे काढून घेऊ आणि 2 ते 3 पाण्याने ही डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे. पूर्णपणे वेगळी पद्धत आहे. तुम्ही ही पद्धत पहा. अगदी सहज सोप्या पद्धतीने कोणीही हे सांडगे करू शकतील असे झटपट होणारे सांडगे आहेत. तर इथं मी डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि एक 7 ते 8 तासासाठी ही डाळ आपल्याला भिजवून घ्यायची आहे. 7 ते 8 तास झाले. डाळ छान अशी भिजलेली आहे आपली. आता ही गाळून घेऊया. पूर्णपणे याचं पाणी काढून घ्यायचं आणि ही डाळ आपल्याला मिक्सरला लावून घ्यायची आहे. अजिबातसुद्धा पाण्याचा अंश थोडासुद्धा या डाळीमध्ये ठेवू नका आणि पाणी न घालता ही डाळ मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायची आहे. आणि पहा, अशा पद्धतीने ही डाळ वाटायची आहे. अजिबातसुद्धा एकदम बारीक डाळ करू नका. अगदी थोड्या थोड्या मिनटाने सेकंदात किंवा मिनटात मिक्सर चालवा आणि जाडसर डाळ कुटून घ्या. जसं की आपण इडलीसाठी जाडसर वाटतो तशा पद्धतीने ही डाळ वाटून घ्यायची. आता याच्यासाठी मसाला पहा. 1 वाटी लसूण घेतलेला आहे मी. 4 ते 5 लाल मिरच्या आणि 2 चमचे जिरं घेतलं. भरपूर सारा लसूण घ्या, कारण लसणाने सांडग्याला फार छान चव येते. 2 चमचे मी इथं खडे मीठ घेतलेलं आहे. आता मीठ तुमच्या चवीनुसार घ्या. 1 छोटा चमचा हळद, अर्धा चमचा हिंग आणि त्याचबरोबर 1 छोटा चमचा मी कसुरी मेथी घेतलेली आहे. अगदी टेबलस्पून म्हणाल तर अर्धा टेबलस्पून आपण इथं कसुरी मेथी घेतली आणि हे आता मिश्रण आपण करून घ्यायचं आहे. मी जाड मीठ खडे मीठ वापरलं, कारण खडे मिठाने सांडग्याला छान चव येते. फक्त मीठ तुमच्या चवीनुसार वापरा. खडे मीठ थोडंसं खारट असतं. मी इथं 1.5 चमचा खडे मीठ, 2 चमचे खडे मीठ वापरलेलं आहे. आता हा मसाला जो आहे, हा मसाला पूर्ण आपल्याला या डाळीमध्ये घ्यायचा आहे. लक्षात ठेवा, डाळ एकदम बारीक वाटू नका. जर बारीक तुम्ही डाळ वाटलीत तर सांडगे चवीला व्यवस्थित होत नाहीत आणि पिठाळ लागतात. म्हणून ही जी डाळ आहे, ही डाळ आपल्याला एकदम जाडसर वाटून घ्यायची आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, इडलीचं जसं आपण पीठ वाटून घेतो मिक्सरला, तशा पद्धतीने जाडसर काही घ्यायचं आहे. पहा, इथं पूर्ण मसाला मी आता या पिठामध्ये डाळीमध्ये मिक्स केलेला आहे आणि पाहूया आपण. हे पहा, अगदी छान असं आपलं पीठ मिक्स झालेलं आहे आणि पटापट आपले सांडगेही येत आहेत. पहा इथं. आता हे पीठ भिजवायची काही गरज पडत नाही. तुम्ही मसाला मिक्स केल्या केल्या हे सांडगे घालू शकता. आणि हातामध्ये आपल्याला काय करायचं, असा एक लांबट गोळा करून घ्यायचा आणि गोळा करून फक्त अंगठ्याच्या साह्याने हे सांडगे तोडून घ्यायचे. म्हणजे काटेरी सांडगे आपले छान तयार होतात. जास्ती मोठा सांडगा करू नका किंवा एकदम छोटाही करू नका. मिडियम साईजचे हे सांडगे तोडून घ्या. सांडगे तोडण्याची सुद्धा एक कला आहे. पहा इथं एकदम असा लांबट गोळा करून घ्यायचा हातामध्ये आपल्याला आणि फक्त अंगठ्याच्या साह्याने किंवा अंगठ्याच्या नखाच्या साह्याने हे सांडगे तोडायचे असतात. नख वापरा आणि नखाच्या साह्याने फक्त तोडत राहा. छान असे काटेरी सांडगे तयार होतात. सांडगा जेव्हा काटेरी तयार होतो तेव्हा तो दिसायलाही छान दिसतो आणि पारंपरिक सांडगे हे असेच तोडले जातात. पहा इथं मी दाखवते तुम्हाला. अगदी नवीन करणारे जर कोणी असतील तर त्यांनी हा व्यवस्थित पहा, म्हणजे तुम्हाला सांडगे व्यवस्थित तोडता येतील. पहा, आणि सांडगा मोठा जास्ती करू नका, कारण काय होतं, भाजीमध्ये सांडगा हा फुगला जातो आणि फुगला तर भाजी व्यवस्थित चांगली दिसत नाही. म्हणून सांडगे छोटे छोटे करून घ्या, छान असे व्यवस्थित. हे पहा, अगदी काटेरी सांडगे तयार होतात आपले. नखाच्या साह्याने फक्त हा सांडगा आपल्याला अंगठ्याच्या नखाच्या साह्याने तोडून घ्यायचा आहे आणि फार छान सांडगे होतात. अगदी एकटी व्यक्ती हे अर्धा किलोचे सांडगे सहजपणे करू शकते. इथं आपल्याला डाळ दळायची नाही आहे किंवा कोणत्या मिश्र डाळी वापरायच्या नाही आहेत. अगदी 50 रुपयाची तुम्ही अर्धा किलो मटकीची डाळ आणून जर हे सांडगे केलेत तर अगदी वर्षभरासाठी
सहज आपली भाजी तयार होऊ शकते. तर इथं पहा हे सांडगे मी घालून घेतलेले आहेत. थोडंसं मी परातीला अगदी अर्धा चमचा तेल लावून घेतलेलं आहे आणि मग हे सांडगे तोडले आहेत. आणि पहा इथं आपले सांडगे मटकीच्या डाळीचे फेसाचे सांडगे तयार झाले आहेत. सातारा भागाकडे याला फेसाचे सांडगे म्हटलं जातं, कारण रात्रभर ही डाळ भिजवली जाते आणि सकाळी पाण्यातून काढून मिक्सरला वाटली जाते किंवा पाट्यावर वाटली जाते आणि त्या डाळीला त्या पाण्याला जो फेस येतो म्हणून ह्या सांडग्यांना फेसाच्या डाळीचे सांडगे असं नाव दिलं आहे. तर इथं पहा आपले फेसाच्या डाळीचे मटकीचे सांडगे तयार झाले आहेत आणि अशा पद्धतीने अगदी 2 ते 3 दिवस आपण हे सांडगे छान असे कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचे आहेत. जेवढे उन्हाला व्यवस्थित वाळवून घ्याल तेवढी सांडग्याला कीड किंवा बुरशी लागत नाही. छान असे हे 3 दिवसासाठी मी सांडगे वाळवून घेतले आणि पहा इथं अशा पद्धतीने आपले छान असे अर्धा किलो मटकीच्या डाळीचे सांडगे अगदी झटपट तयार झालेले आहेत. करून पहा, फार छान चवीचे हे सांडगे होतात आणि डाळ भिजवल्यामुळे आपली जी भाजी आहे ही पटकन शिजते, वेळ न लागता. आणि हे सांडगे जर तुम्हाला वाटलं की आपले भाजीमध्ये विरघळत आहेत तर तसे विरघळत नाहीत. थोडेसे आपण तेलावरती भाजून घ्यायचे. मी याची भाजी तुम्हाला करून दाखवेन. नेक्स्ट व्हिडिओ मी सांडग्याच्या भाजीचा करेन. अशा पद्धतीने करून पहा, खाऊन पहा. रेसिपी आवडली लाईक शेअर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.